नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, राज्यामधील शेतकरी कर्जमाफीचा तिढा कायम आहे. कारण की 29 एप्रिलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीची जी अहवाल होता ती अहवाल या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पण शेतकरी बांधवांनो, ही फक्त प्रतीक्षाच आहे. कारण की या बैठकीमध्ये ना अहवाल मांडण्यात आला न या योजनेला मंजुरी देण्यात आली. कारण की या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी काही निर्णय झालेला नाही. याविषयीची अपडेट संपूर्ण शेतकरी बांधवांनो, आपण सांगितलं होतं की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी समितीच्या अहवालाला मंजुरी देण्यात येईल असे वाटत होते. पण बुधवारी 29 एप्रिल या तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी काही निर्णय झाला नाही. शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी असते. ह्या 29 एप्रिलच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल मांडण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. पण ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ना अहवाल मांडण्यात आला ना ह्या योजनेला मंजुरी देण्यात आली. या व्यतिरिक्त दुसऱ्या मुद्द्यावरती बैठक आयोजित करून बैठक उरकण्यात आलेली आहे. पण शेतकरी कर्जमाफीविषयी त्या बैठकीमध्ये काहीच निर्णय झालेला नाही. राज्यातील शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांचे लक्ष या कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागले होते. कारण की मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होते. त्या अनुषंगाने काल ही बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयीचा अहवाल, समितीचा अहवाल स्वीकारला जाणार होता. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो समितीनं अहवाल तयार केलेला होता त्या अहवालाला या मंत्रिमंडळामध्ये काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवामध्ये एक शंकेचे वातावरण. शेतकरी बांधव अस्वस्थता, ना अहवाल सादर करण्यात आला ना या योजनेला मंजुरी. यामुळे शेतकरी बांधवामध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. या योजनेमध्ये वेळकाढूपणा सरकार करत आहे असं शेतकरी बांधवांचे म्हणणं आहे असे दिसून येत आहे. शेतकरी बांधवांनो, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर निर्णय झाला असता तर शेतकरी कर्जमाफीविषयी पुढील प्रोसेस लवकरात लवकर होऊन शेतकरी बांधवांना त्याचा लवकरात लवकर लाभ झाला असता. पण ह्या शेतकरी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काहीच निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येते. ही कर्जमाफी घोषणा कोणत्या शेतकरी बांधवांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असणारे व जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहे त्यांना 50,000 प्रोत्साहन लाभ दिले जाईल असे सांगण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनो, 6 मार्च 2026च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यासाठी एक उत्तम प्रकारची योजना आहे असं सांगण्यात आलेले आहे. या धर्तीवरती राज्यामध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि ह्या योजनेमध्ये 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असणारे व नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन लाभ दिले जाईल असं ह्या योजनेमध्ये सांगण्यात समिती गठीत करून ह्या योजनेविषयी अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त किसान महासभा, माननीय बच्चू कडू व इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांनी 2025 मध्ये कर्ज घेतले आहे व त्यांचे नुकसान झाले असतील, थकबाकीदार शेतकरी असो व नियमित कर्जदार असे दोन्ही प्रकारचे शेतकरी असो, त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. 2025 मध्ये जे शेतकरी कर्ज घेतले ते ना नियमित कर्जामध्ये बसतात ना थकीत कर्जामध्ये बसतात. जर ही योजना सप्टेंबर 2025 वर राबविण्यात आली तर हे शेतकरी ह्या दोन्ही योजनेमध्ये बसू शकत नाही. हे शेतकरी ह्या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. शेतकरी बांधवांनो,
2025मध्ये जे शेतकरी कर्ज घेतले होते त्या शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये, त्यांना पण ह्या शेतकऱ्याबरोबर न्याय मिळावा यासाठी किसान महासभा, बच्चू कडू व इतर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या कर्जमाफीमध्ये 2025मध्ये जे शेतकरी कर्ज उचललेत त्यांना एक आशेचा किरण दिसत आहे. कारण की सप्टेंबर 2025पर्यंत जर ही योजना राबविण्यात आली तर या दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळे सरसकट ह्या किसान महासभा, बच्चू कडू, इतर लोकप्रतिनिधी जी मागणी मांडण्यात आलेली आहे ती मागणी योग्य प्रकारची मागणी आहे. या मागणीला समितीने अहवालामध्ये स्पष्ट नमूद करावे आणि या शेतकऱ्यांना योग्य ते न्याय द्यावा. नियमित कर्जदारांना वाढीव अनुदान. नियमित कर्जदारांना 50,000 प्रोत्साहन अनुदान लाभ देण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु या शेतकऱ्यांना आता 50,000 ऐवजी दुप्पट अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. म्हणजेच 1,00,000 रुपये अनुदान वाढीव करण्यात यावे अशी शेतकरी संघटनाच्या माध्यमातून व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बदल करण्याची शक्यता. वरील सर्व बाबीचा अभ्यास करता समितीने मांडलेला अहवाल व नवीन मागण्यामुळे आता ह्या अहवालात बदल करून नव्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा लागेल. शेतकरी बांधवांनो, आपण जी आता मागील याच्यामध्ये जी मागणी ऐकली त्या मागणीचा विचार करता, शेतकरी बांधवांचा विचार करता आता ह्या अहवालामध्ये नवीन बदल करण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे. 29 एप्रिलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करण्यात यावा अशी शक्यता होती. कारण की हा अहवाल जर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला असता तर मेच्या पहिल्या आठवड्यात शासन निर्णय म्हणजे GR आला असता तर कर्जमाफी प्रक्रिया सुरू झाली असती आणि नवीन पीक कर्ज घेणे व शेतकरी कर्जमाफीचा लाभ या दोन्ही गोष्टी झाल्या असत्या. पण आता यामध्ये दिरंगाईपणा, वेळकाढूपणा करण्यात येत आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2026मध्ये जे शेतकरी नवीन कर्ज घेऊ इच्छितात त्या शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांची सरकारला विनंती, लवकरात लवकर नवीन बदलामुळे नव्याने अहवाल मागवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन योग्य ते सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावे जेणेकरून शेतकरी बांधवांना ह्या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळावा. यासाठी शेतकरी संघटनाच्या माध्यमातून व शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. शेतकरी कर्जमाफीविषयी असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर ह्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्याला येईल आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.